देशातील तपास यंत्रणा गुलाम लाचार असल्याचं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। मोदी आल्यापासून सर्व घटनांचा तपास पक्षपाती झाला असंही संजय राऊत म्हणतायत। देशातील तपास यंत्रणांवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही। देवेंद्र फडणवीस सांगतात, तपास यंत्रणांवर विश्वास ठेवा, सरकारवरच विश्वास नाही, तपास यंत्रणांवर कसा विश्वास ठेवायचा असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय। तसं बघितलं तर ब्लॅक बॉक्स बंद ठेवता येत नाही आणि जर अतुलजी लोंढे जसं म्हणतात तसंच ब्लॅक बॉक्स बंद केला असेल, नाही तर मुद्दामून आज सांगण्यात येत आहे की ब्लॅक बॉक्स हा बंद होता म्हणजे खऱ्या गोष्टी बाहेर येऊ नये म्हणून कुठेतरी आत्तापासूनच एक कारण लोकांमध्ये पेरलं जातं असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल। आणि ब्लॅक बॉक्स बंद करता येत नाही आणि जर असं एखादं कारण दिलं की ब्लॅक बॉक्स बंद असल्यामुळे आम्हाला इन्व्हेस्टिगेशन करता येत नाही, तर मी जे म्हणतोय त्याला शिक्कामोर्तब होईल की दादांचा ॲक्सिडेंट नव्हता, दादांचा घात होता, हे तिथं कुठेतरी क्लिअर होईल असं मला वाटतं। भारतातल्या चौकशी यंत्रणांवर कोणीही त्या ठिकाणी गैरविश्वास किंवा अविश्वास दाखवू नये, कारण आज भारतातल्या चौकशी एजन्सीज या आंतरराष्ट्रीय स्तराच्या आहेत। अनेक छोट्या देशांमध्ये आपल्याकडनं चौकशी करता लोक बोलवले जातात। मला असं वाटतं की ठीक आहे, भावनेच्या भरात कदाचित ते असं बोलले असतील, पण साधारणपणे आपल्या देशातल्या एजन्सीजवर आपण कधी अविश्वास अशा पद्धतीनं दाखवत नाही, याही ठिकाणी दाखवण्याचं कारण नाही। भारतीय जनता पक्ष सत्तेवर आल्यापासून या राज्यातल्या आणि देशातल्या तपास यंत्रणा या भाडखाऊ झालेल्या आहेत। भाडखाऊ काय? भाड खाऊ, लाचार, गुलाम। मग ईडी असेल, CBI असेल, महाराष्ट्रातली पोलीस यंत्रणा असेल किंवा IB असेल, अशा अनेक ज्या तपास यंत्रणांना न्यायालयीन चौकशी असेल एखादी, त्याच्यावरती आता लोकांचा विश्वास राहिलेला नाही। तर अजितदादांच्या अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीची संजय राऊत यांनी मागणी केली आहे। सुनेत्रा पवारांनी चर्चा केली असती तर तपासाला गती मिळाली असती। सुनेत्रा पवारांनी पंतप्रधानांशी चर्चा करायला पाहिजे होती असंही संजय राऊतांनी म्हटलंय। सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये होत्या, त्यांनी चर्चा केली असावी, यावर रोहित पवार यांचं उत्तर। खरं म्हणजे काल सुनेत्रा पवार आणि त्यांची 2 मुलं प्रफुल्ल पटेल आणि तटकरे हे नरेंद्र मोदी आणि शहांना भेटले। फोटो आलेले आहेत। चांगली बैठक झाली असं चित्रावरून दिसत आहे। रोहित पवारांनी दिलेलं प्रेझेंटेशन संदर्भात जो संशय व्यक्त होतोय महाराष्ट्रात, त्या संदर्भात त्यांनी देशाच्या प्रधानमंत्र्यांशी सुद्धा बोलायला हवं होतं। राजकीय चर्चा यापुढे होत राहील, पण गृहमंत्री अमित शहा आणि प्रधानमंत्री मोदी यांच्याशी जर प्रफुल्ल पटेल किंवा सुनेत्रा वहिनींनी चर्चा केली असती तर कदाचित तपासाला गती आली असती। मोदी साहेबांना आणि अमित शहा साहेबांना काकी काल भेटल्या या टीव्हीच्या माध्यमातून मला तिथं कळालं। त्यांच्याबरोबर पार्थी होता, जयही होता, त्याच्याचबरोबर इतरही 2 मोठे नेते त्यांच्याबरोबर होते। मी आशा करतो आणि अपेक्षा करतो की राजकारण बाजूला ठेवून काकींनी आणि सगळ्यांनीच तिथं एकच मुद्दा मांडला असावा की जो कुठला ॲक्सिडेंट झालेला आहे दादांचा, तो ॲक्सिडेंट आहे का घातपात आहे, त्याचे योग्य अशी इन्व्हेस्टिगेशन तिथं व्हावी, हाच एक मुद्दा आज महत्त्वाचा आहे आणि तोच मुद्दा त्यांनी मांडला असावा अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे।